हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. वेलकम टू अवर चॅनल. मित्रांनो, आपण क्लास 10 ची PYQ ची सिरीज सुरू केली होती. त्यातला आपला अरिथमेटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर सुरू होता. आज आपला अरिथमेटिक प्रोग्रेशनचा शेवटचा म्हणजे लास्ट वाला सेशन राहिला. बघा, मग आता आपण जुलै 21 च्या आधीचे जेवढे पण क्वेश्चन होते त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतो. ते दोन जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर ते आधी बघून घ्या. त्यानंतर आपण सरळ विदाउट एनी वेस्टिंग टाइम नेक्स्ट व्हिडिओकडे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. पहा मग आता इथं जो आहे MCQ बेस क्वेश्चन आहे तुमच्याकडे. हा पहा, आता इथं काय म्हणते, फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉमन डिफरन्स फॉर AP. कॉमन डिफरन्सची व्हॅल्यू काढायची आहे. तुम्हाला फर्स्ट टर्म दिलाय -10, त्यानंतरचा टर्म दिलाय तुम्हाला -6, त्यानंतर -2, त्यानंतर 2. कॉमन डिफरन्स म्हणजे काय होते तर T2 - T1. हा झाला आपला फर्स्ट टर्म, हा झाला आपला सेकंड टर्म. या टर्म मधून समजा का तुम्ही हा टर्म मायनस केले तर तुम्हाला कॉमन डिफरन्स भेटेल. T2 - T1 इज इक्वल टू -6 मायनस. आता पहा, हा मायनस जो झाला तो आपल्या फॉर्म्युलाचा झाला. आता T1 ची व्हॅल्यू आहे आपली -10, -6 मायनस इंटू मायनस होईल प्लस. याचा आन्सर येईल आपला +4. +4 कुठं आहे? हा ऑप्शन सी, हाच आपला आन्सर राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन फॉर गिवन AP. मला वाटतं हे क्वेश्चन झाले आहे का? एक मिनिट चेक करून घेऊ. असंच एक क्वेश्चन काल पण होता का? रिपीट झालाय तो क्वेश्चन? नाही, रिपीट झालेला क्वेश्चन आहे. पहा मग आता कुठे गेला. हा, फॉर गिवन AP A ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला A इज इक्वल टू 3.5. D ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 0. D इज इक्वल टू आहे आपला 0. तुम्हाला TN ची व्हॅल्यू काढायची आहे. आता पहा, TN कसा काढतो आपण? कोणता पण सेकंड टर्म काढताना आपण आधीच्या टर्म मध्ये आपण D ऍड करतो. इथं आता आपल्याला हा फर्स्ट टर्म दिलाय, आपल्याला सेकंड टर्म समजा का काढायचं असेल तर आपण काय करतो, फर्स्ट टर्म मध्ये D ऍड करतो. म्हणजे पहा, 3.5 मध्ये 0 ऍड कराल तर सेकंड टर्म भेटेल आपला 3.5 प्लस 0, म्हणजे हा सुद्धा होईल आपला 3.5. आता समजा थर्ड टर्म काढाल तर याच्यात 0 ऍड कराल. प्रत्येक याच्यात D ऍड करत जायचं आहे, कॉमन डिफरन्स. मग 0 0 0 ऍड कराल तर कितवा पण टर्म काढा तुम्ही, 100, 1000, 1 लाख, 10 लाख, 1 करोड, कितवा पण टर्म काढाल तरी तो येईल आपला 3.5. म्हणून आपला TN चा जो आन्सर राहील तो किती राहील आपला 3.5. इथं डायरेक्ट तुम्ही लिहू शकता A इज इक्वल टू 3.5, D इज इक्वल टू 0, देअरफॉर TN इज इक्वल टू 3.5. असा जर आन्सर लिहिला तरी तुम्हाला 1 मार्क जो आहे तो भेटून जाईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा, 2 मार्कासाठी हा एक क्वेश्चन आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. इथं तुम्हाला फर्स्ट टर्म दिलाय 6 आणि कॉमन डिफरन्स दिलाय 3. आता पहा, A ची व्हॅल्यू 6 आणि D ची व्हॅल्यू 3, S27 काढायचं आहे. पहा, आता याच्यातच आपण ऍक्टिव्हिटी भरून घेऊ. ओके, आता पहा, फॉर्म्युला काय आपला n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू D असा फॉर्म्युला आहे. आता 2 इंटू a इथं डायरेक्ट केल्यावर D ची व्हॅल्यू किती आहे आपली 3, मग इथं भरू आपण 3. त्यानंतर 27 यांचा कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. कॅल्क्युलेशन कसं होईल, 12 प्लस हा किती होईल 26 इंटू 3. आता 26 इंटू 3 म्हणजे किती होईल आपला 78 प्लस 78 होईल का? हा, बरोबर आहे, प्लस 12. आता हा किती होईल आपला 90, बरोबर आहे. आता यांचा 27 इंटू 45 करा. 45 इंटू 27 हा किती होईल, 7 35, 5 हातचे 3, 7 28 न 3 31, 0 5 2 10 0 हातचे 1 4 2 8 1 9, हा 5 1 9 3 12, म्हणजे 12 15 12 15 अशा प्रकारचा हा आन्सर राहील आपला. बाकीचे जो आहे आपण तो इरेज करून टाकू. एवढी जी आहे आपल्याला ऍक्टिव्हिटी अशी भरायची आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द 24th टर्म ऑफ एन AP. एक AP दिला आहे तुम्हाला, याच्यातला 24th टर्म काढायचा आहे. AP कोणता आहे पहा, लिहून घेतो मी इथं. AP मधला फर्स्ट टर्म दिला आहे आपल्याला 12, मग 16, त्यानंतर 20, त्यानंतर 24 डॉट डॉट डॉट. इथं लिहून घेऊ. हिअर T1 is equal to A is equal to 12, T2 is equal to 16, T3 is equal to 20, T4 is equal to 24. हे A ची व्हॅल्यू झाली. Therefore D is equal to T2 minus T1 is equal to 16 minus 12 is equal to 4, T3 minus T2. आता पहा,
T2 मधून T1 मायनस करायचा आहे, T3 मधून T2 मायनस करायचा आहे. T2 किती आहे आपला, T3 किती आहे 20 मायनस T2 किती आहे आपला 16, हा पण किती येईल 4. देअरफॉर डी चा आन्सर येईल आपला 4. डी ची व्हॅल्यू किती आली आपली 4. आता आपल्याला काय काढायचं टीएन. टीएन कसा काढू, मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे. का म्हटलंय क्वेश्चन मध्ये, एक मिनिट पाहून घ्या. 24th टर्म म्हणजे काय काढायचं, T24 इज इक्वल टू व्हॉट. देअरफॉर एन ची व्हॅल्यू राहील आपली 24. T24 काढायचं, आपण टीएन चा फॉर्म्युला लावू. टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. टी एनच्या जागी 24 इज इक्वल टू ए म्हणजे किती आहे 12 प्लस एन म्हणजे 24 मायनस 1 इंटू डी. डी ची व्हॅल्यू किती आहे आपली 4. 12 प्लस हा किती येईल 24 मायनस 1 म्हणजे 23 इंटू 4. 23 इंटू 4 किती होईल आता, 23 इंटू 4 म्हणजे 92. हा 12 प्लस 92 होईल ना, 23 इंटू 4, 4 3 12 2 हातचे 1 4 2 8 1 9, 92. 92 प्लस 12 म्हणजे किती येईल, T24 ची एस व्हॅल्यू. 92 प्लस 2 म्हणजे 94 म्हणजे येईल आपला 104. ओके, लास्ट मध्ये आन्सर लिहून टाकू आपण. Therefore 24th term of an AP is किती आला आपला हा 104. अशा प्रकारचा हा जो आहे आपला आन्सर राहील. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता नेक्स्ट हा 4 मार्कचा क्वेश्चन आहे, याला थोडीशी आपल्याला जास्त जागा लागेल. एक मिनिट. आता हा क्वेश्चन पाहून घ्या पहिले. क्वेश्चन समजून घ्या पहिले. सॉरी, हा वाला 3 मार्कचा क्वेश्चन राहिला, त्यानंतर आपण हा वाला क्वेश्चन पाहू. हा वाला पहा. इन एन एपी सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज 27. 3 टर्म आहे, त्यांची तुम्हाला सम केली आहे, सम दिली आहे त्यांची किती आहे 27, आणि त्यांचा प्रोडक्ट जर कराल तर आहे 504. ते टर्म तुम्हाला काढायचे आहे. इथे तुम्हाला हिंट दिली आहे किंवा अज्युम करायचं आहे ते टर्म ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. मग इथं आपण लिहून कसा घेऊ, लेट 3 टर्म्स आर ए, सॉरी पहिला कोणता दिला ए मायनस डी आहे ना, तेच आपण वापरू. ए मायनस डी, ए प्लस डी. आता देअरफॉर बाय कंडिशन, कोणती कंडिशन दिली आहे आपल्याला, त्यांची तिघांची पण आपल्याला सम दिली आहे. सम किती आहे म्हणते, सम कराल म्हणजे सगळ्यांची प्लस. ए मायनस डी प्लस ए प्लस डी इज इक्वल टू किती आहे तिथं 27. आता मायनस डी प्लस डी, चला कट करून टाकू. ए प्लस ई 1 2 3 3a इज इक्वल टू 27. 3 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड. ए इज इक्वल टू 27/3 म्हणजे ए ची व्हॅल्यू आली आपली 9. ओके, आता त्यांचा प्रोडक्ट दिलाय आपल्याला 504. आता यांचा करू आपण प्रोडक्ट. नाव पहिला कोणता आहे आपला ए मायनस डी इंटू दुसरा आहे आपला ए आणि तिसरा आहे आपला ए प्लस डी इज इक्वल टू 504. आता ए ची व्हॅल्यू आपण 9 पुट करून टाकू. 9 मायनस डी इंटू 9 इंटू 9 प्लस डी इज इक्वल टू 504. आता हा पहा 9 जो आहे मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड. मग इथं 9 मायनस डी आणि इथं 9 प्लस डी इज इक्वल टू 504 डिवायडेड बाय 9. 504 बाय 9 जर कराल तर किती येईल 504 आणि हा 9. 9 5 45 5 9 छक्क 54 म्हणजे इथं आला आपला 56. आता पहा ए मायनस डी ए प्लस डी, 9 मायनस डी 9 प्लस डी, ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे काय होते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं ए म्हणजे काय 9, 9 स्क्वेअर मायनस बी म्हणजे काय डी स्क्वेअर इज इक्वल टू हा किती आला 56. आता इथं का करू आपण 9 चा स्क्वेअर किती होते 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. ओके,
या डी स्क्वेअरला तिकडे घेऊन जाऊ, 56ला इकडे घेऊन येऊ, म्हणजे हा काय होईल 81 मायनस 56 इज इक्वल टू डी स्क्वेअर. 81 मधून समजा 56 आपण मायनस केलं तर हा किती उरल, मला वाटतं 25 उरल. 25 डी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली आपली 25. करून पहा 56 प्लस 25. 6 5 11 1 8 1 5 2 7 1 8. बरोबर आहे. आता टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट समजा घेतलं आपण तर डी इज इक्वल टू काय येईल आपला प्लस मायनस 5. स्क्वेअर रूट घेताना आपल्याला प्लस आणि मायनस दोन्ही वाली व्हॅल्यू घ्यायची आहे. ओके, पहा मग आता इथं आपला हा झाला. त्यानंतर आता काय करायचे आपल्याला, टर्म इथे लिहून घेतो मी. देअरफॉर टर्म्स आर, पहिला कोणता आहे ए मायनस डी इज इक्वल टू, ए ची व्हॅल्यू किती आहे 9, डी ची व्हॅल्यू किती आहे, एकदा घ्यायचा आहे +5 एकदा घ्यायचा आहे -5, म्हणजे 9 + 5 आणि 9 - 5. 9 + 5 घ्याल तर किती येईल तुमचा 14, 9 - 5 घ्याल तर किती येईल 4. आता ए ची व्हॅल्यू तर राहील आपली 9, ए प्लस डी घ्याल तरी काय होईल, हा ए म्हणजे 9 आणि हा +-5, 9 + 5 आणि 9 - 5 प्लस घ्याल तर 14 आणि 4. कसं आहे करा, 4 9 14 4 9 14 तेच व्हॅल्यू येईल. मग इथे लिहून घेऊ, देअरफॉर द टर्म्स आर 4 9 and 14. बस अशा प्रकारे जो आपल्याला हा आन्सर काढायचा आहे. ओके, पाहून घ्या याच्याकडे एकदा. बघा मग आता आपला हा क्वेश्चन बाकी होता. इन एपी 16 14 12 सम ऑफ द हाऊ मेनी टर्म इज 60. सम ची व्हॅल्यू दिली आहे ना, एन ची व्हॅल्यू काढायची आहे. तर एपी काय 16 14 12. पहा मग आता इथं आपण सॉल्व्ह करून टाकू. इथे लिहून घेऊ आपण, द गिवन एपी इज काय 16 14 12 डॉट डॉट डॉट. इथं T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू दिलाय 16, ए ची व्हॅल्यू किती आहे आपली 16. T2 इज इक्वल टू 14, T3 इज इक्वल टू 12. आता डी कसा काढतो आपण, तर T2 मधून T1 मायनस करतो. T2 मायनस T1 इज इक्वल टू, T2 काय आपला 14 मायनस T1 काय आपला 16. 14 मधून 16 गेले तर हा राहील -2. इथं आता T3 मधून T2 मायनस करून पहा, T3 मायनस T2 इज इक्वल टू, T3 काय 12, T2 काय आपला 12, हा येईल आपला -2. देअरफॉर डी ची व्हॅल्यू किती आली आपली -2. ए ची व्हॅल्यू आहे 16, डी ची व्हॅल्यू आहे -2. सम ऑफ हाऊ मेनी टर्म, म्हणजे एस एन ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 60, एन ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. आता एपी मध्ये कधी पण लक्षात ठेवा, जो टर्म जे गोष्ट तुम्हाला देऊन राहते त्याचाच पहिले फॉर्म्युला वापरायचा. इथं एस एन देऊन आहे तर एस एन चा फॉर्म्युला वापरायचा, टीएन देऊन असतात तर टीएन चा फॉर्म्युला वापरायचा. पहा मग आता, नाउ Sn is equal to n/2 in a bracket 2a plus n-1 into d. Sn ची व्हॅल्यू किती आहे 60 is equal to n/2 2 a ची व्हॅल्यू किती आहे 16, a च्या जागी आपण लिहून 16 प्लस n ची व्हॅल्यू काढायची आहे इंटू d ची व्हॅल्यू आहे -2. आता 60 is equal to n/2. एक काम करू, इथं 2 दिसताय, इथं 2 दिसताय, 2 ले कॉमन काढून घेऊ. इथून 2 गेला तर इथं करा 16 प्लस हा n-1. इथून 2 गेला पण मायनस तर आला ना, मायनस सोबत काही तर पाहिजे तर 1 राहील. आता 2 2 कॅन्सल, मग इथं काय होईल 60 इज इक्वल टू n ब्रॅकेट मध्ये 16 या -1 चा या ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय करून टाका. -1 इंटू n म्हणजे किती होईल -n, -1 इंटू -1 म्हणजे +1. आता 60 इज इक्वल टू n, 16 प्लस 1 म्हणजे 17 आणि हा -n, n चा इथं मल्टिप्लिकेशन करून टाका. 60 इज इक्वल टू 17 इंटू n म्हणजे 17n मायनस n इंटू n म्हणजे n². याला थोडंसं रिअरेंज करून टाका, इकडे घेऊन या. मायनस वाला n² इकडे आल्यावर काय होईल +n², प्लस 17 इकडे आला n तर हा होईल -17n आणि हा +60 तर आहेच इकडं, इज इक्वल टू काय इथं 0. आता हा वाला जो आहे हा आहे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन.
याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह करू मग? आता आपल्याला काय करायचं आहे, 60चे असे काही फॅक्टर्स पाडायचे आहे ज्याचा आन्सर किती आला पाहिजे आपला -17. 12 पंचे 60, 12 आणि 5, पण प्लस कोणता मायनस कोणता, तर दोनही इथं राहील मायनस. आता पहा इथं आपण पुट करू n² ॲज इट इज -17n म्हणजे काय होईल -12n -5n प्लस 60. याला आपण कसा लिहू शकतो? त्याला लिहू शकतो आपण 12 × 5 इज इक्वल टू 0. किंवा एक काम करा, याला कसा लिहा तुम्ही -12 × -5 इज इक्वल टू 0. आता पहा, आता तुम्हाला लवकर समजेल थोडंसं. याचे पेअर पाडून याचा पेअर पाडून. आता इथून का कॉमन निघते n, 2n मधून एक n गेला तर एकच n राहिला, मायनस 12n मधून n गेला तर फक्त राहिला 12. इथंही 5 दिसताय मायनस ने, इथंही -5 दिसताय, तर -5 लेस कॉमन काढून टाका. -5 गेला तर इथं राहील n, इथं काय प्लस इंटू मायनस काय होईल मायनस, आणि इथं काय आपला 12 इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेट सारखे आले का पाहून टाका. सारखे आले असेल तर आपला आन्सर बरोबर आहे. मग आता काय कराल, n-12 कॉमन काढून टाका ना. हा करायला मग इथं n-12 गेला तर इथं करायला n आणि इकडे करायला -5 इज इक्वल टू 0. 0 दोन ब्रॅकेटले देऊन घ्या. n-12 इज इक्वल टू 0, n-5 इज इक्वल टू 0. n इज इक्वल टू -12 तिकडे गेल्यावर होईल +12 आणि n इज इक्वल टू -5 तिकडे गेल्यावर होईल +5. n ची दोन व्हॅल्यू आली. मग आता तुम्हाला सगळे पॉसिबिलिटीने तुम्हाला एक का काढायचं आहे, तुम्हाला क्वेश्चन पाहून घ्या. राईट एनी वन अरिथमेटिक, सॉरी हा ना, राईट द टर्म विथ ऑल पॉसिबिलिटी. तुम्हाला टर्म काढायचे आहे, आता टर्म लिहायचे आहे. कशी लिहाल मग? आता पहा कुठे गेला आपला, कुठून चालू झाला होता, हा इथून. ओके, हा एवढा क्वेश्चन होता आपला. आता 12 टर्म जे आहे ते तुम्हाला लिहून घ्यायचे. आता पहा कोणते कोणते राहील. 16 तर आहेच, मग 14, मग 12, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा दोन दोन कमी करत जा. 10, 8, 6, त्यानंतर किती येईल 4, त्यानंतर 2, 0, -2 किती झाले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, त्यानंतर -4, -6 झाले 12, डॉट डॉट डॉट. अशा प्रकारचे आपले हे टर्म राहील. हाच राहील आपला आन्सर. बस झाला. एवढा आन्सर लिहिला तरी तुम्हाला 4 मार्क जे आहे ते भेटून जाईल. आता नेक्स्ट क्वेश्चन. राईट एनी वन अरिथमेटिक प्रोग्रेशन विथ कॉमन डिफरन्स 5. कोणताही आपल्या मताने एक अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहायचा आहे, त्याचा कॉमन डिफरन्स किती पाहिजे 5. मग मी लिहितो, पहिलाच लिहितो 5, मग 10, मग 15, मग 20, डॉट डॉट डॉट. इथं कॉमन डिफरन्स काय आहे आपला 5. आता का म्हटलंय फाइंड द nth टर्म अँड सम ऑफ n टर्म. इथं तुम्हाला tn काढायचा आहे आणि sn ची व्हॅल्यू काढायची आहे. पहा मग सिंपल क्वेश्चन आहे हा. इथं हिअर a इज इक्वल टू किती आहे आपला 5, d इज इक्वल टू किती आहे 5. tn चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे a प्लस n-1 इंटू d. tn इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 5 प्लस n-1 इंटू d ची व्हॅल्यू सुद्धा 5. 5 चा या ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय करा. 5 प्लस 5 इंटू n म्हणजे 5n मायनस हा किती 5 इंटू 1 म्हणजे 5, -5 प्लस 5 कटला तर tn इज इक्वल टू आला आपला 5n. tn इज इक्वल टू किती आला आपला 5n. आता काढायचा आहे sn. sn इज इक्वल टू n/2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d, n/2 इन अ ब्रॅकेट 2 इंटू 5 प्लस 2 इंटू 5 प्लस n-1 इंटू 5. आता n/2 5 इंटू 2 म्हणजे किती 10 प्लस याचा मल्टिप्लिकेशन करून घ्या. इथं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल आपला 5n - 5 इज इक्वल टू n/2. इथं 10 - 5 म्हणजे किती 5 प्लस 5n. हाच राहील आपला sn चा आन्सर. हा झाला sn आणि हा झाला tn. बस एवढा जो आहे आपला 3 मार्काचा इथं क्वेश्चनचा आन्सर संपला. त्यानंतर नेक्स्ट आता कोणता राहिला आपला, मला वाटतं हा झाला. मार्च 21 मध्ये कोरोनामुळे एक्झाम न झाली होती, त्यामुळे आता आपण जुलै 20 वाला क्वेश्चन पाहू. पुन्हा एकदा MCQ.
चूज द करेक्ट म्हणताय. व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर. 10 नॅचरल नंबर 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. A is equal to 1, D is equal to 1, N is equal to 10, S10 ची व्हॅल्यू काढायची आहे. पहा मग आता एक काम करा, S10 ची तुम्ही दोन काढू शकता, दोन प्रकारे व्हॅल्यू काढू शकता. कशी? फर्स्ट 10 म्हणताय ना, 5 6 7 8 9 10. इथं तुम्हाला Tn ची बी व्हॅल्यू दिली आहे. पहा Tn इज इक्वल टू लास्ट टर्म किती आहे आपल्याला 10. आता Sn इज इक्वल टू n/2 इन अ ब्रॅकेट T1 प्लस Tn. हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे. S10 इज इक्वल टू 10/2 इन अ ब्रॅकेट T1 म्हणजे 1 आणि T10 म्हणजे किती 10. आता 10/2 इंटू 11 इंटू 10 म्हणजे किती 110/2 म्हणजे हा किती येईल आपला 55 आन्सर आहे का? हा ए वालाच आहे, हाच तो आपला आन्सर राहील. त्यानंतर फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एपी. फर्स्ट टर्म न कॉमन डिफरन्स. फर्स्ट टर्म दिसतच आहे 127. कॉमन डिफरन्स 135 मधून 127 मायनस करा 8 येईल. 143 मधून 135 मायनस करा 8 येईल. हा काल पण अशाच प्रकारचा एक क्वेश्चन झाला होता आपला. फाइंड द 19 टर्म. हा तर 2-3 वेळा विचारला आणि याही वर्षी विचारण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. ठीक आहे. आता पहा इथं का 7 13 19 25. 7 13 19 25 का काढायचं आहे तुम्हाला 19th टर्म. A is equal to 7, D is equal to 13 minus 7 is equal to 6. आणि तुम्हाला काय करायचं 19th टर्म. T19 is equal to what? Therefore N is equal to 19. Tn is equal to A plus N minus 1 into D. T19 is equal to A ची व्हॅल्यू किती आहे 7 प्लस N म्हणजे 19 minus 1 into D ची व्हॅल्यू किती आहे आपली 6 is equal to 7 plus 18 into 6. 7 प्लस 18 इंटू 6 म्हणजे किती होते 48 108 म्हणजे हा येईल आपला 115. हा आपला T19 चा आन्सर. बस अशा प्रकारचा जो आहे आपल्याला याला त्याचा आन्सर काढायचा आहे. बा दिसत नसेल थोडंसं याला मी इकडे सरकवून घेतो. हा असा आपला आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे आता आपली. पहा आता ऍक्टिव्हिटी कसं सॉल्व्ह करू आपण. इथंच तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो मी. A ची व्हॅल्यू 6 दिली आहे, D ची व्हॅल्यू 3 दिली आहे. Sn इज इक्वल टू n/2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू D. D ची व्हॅल्यू किती आहे 3. मग इथं काय कराल 3. आता इथं 12 प्लस 27 मायनस 1 म्हणजे 26 इंटू 3. 12 प्लस 26 इंटू 3 म्हणजे किती होते हा 78. आणि 78 प्लस 12 म्हणजे किती हा 90. हा एक क्वेश्चन झालाच आहे. आणि इथं जो आन्सर आहे हा येईल 12 15. हा सेम क्वेश्चन आपण याच्या आधी बी सोडवलो होतो. त्यानंतर डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एपी इफ सो फाइंड द 20th टर्म. आता हा एपी आहे का नाही फाइंड करायचा आहे. एपी आहे का नाही जर फाइंड करा म्हटलं तर कसा काढाल तुम्ही डी ची व्हॅल्यू काढायची. कॉमन डिफरन्स सेम आला तर तो तुमचा एपी राहते. इथं तुम्हाला कोणता दिलाय एपी म्हणजे टर्म कोणता दिलाय पहा -12 -5 2 9 16 23 आणि 30 डॉट डॉट डॉट. पहा मग आता याला आपण सॉल्व्ह कसं करू. हियर T1 is equal to A is equal to -12, T2 is equal to -5, T3 is equal to 2, T4 is equal to 9. आता T2 मधून T1 मायनस करा. T2 मायनस T1 D is equal to T2 मायनस T1 म्हणजे -5 मायनस T1 ची व्हॅल्यू आहे -12. आता -5 मायनस मायनस प्लस 12 इज इक्वल टू किती 7. आता T3 मायनस T2 करा. T3 मधून काय कराल T2 मायनस 2 मायनस -5 2 मायनस इथं काय -5 म्हणजे 2 मायनस मायनस प्लस 5 इज इक्वल टू किती हा 7. देअरफॉर D इज इक्वल टू किती आला आपला 7. मग इथं तुम्ही लिहून घ्या देअरफॉर कॉमन डिफरन्स
कॉमन डिफरन्स इज सेम, सो धिस सिक्वेन्स, हा जो सिक्वेन्स दिला आहे आपल्याला, इज एन एपी. हा सिक्वेन्स कोणता आहे आपला? एपी. आता एपी जर असेल तर याचा 20th टर्म, देअरफॉर T20 आपल्याला फाइंड करायचं आहे. 2020 T20 आता इंडियाची T20 झाली आहे, ते आपल्याला काढायची आहे. पहा मग आता Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. एन ची व्हॅल्यू किती? 20. T20 आहे म्हणजे एन ची व्हॅल्यू किती? 20. T20 इज इक्वल टू ए. ए ची व्हॅल्यू किती आली होती आपली? -12. -12 प्लस एन, एन ची व्हॅल्यू 20 मायनस 1 इंटू, हा इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे आपली? 7. -12 प्लस 20 मायनस 1 म्हणजे किती? 19 इंटू 7. आता हा जो पण आन्सर आहे इथं आपल्याला लिहायचा आहे. हा किती येईल आता? 19 इंटू 7, 9 7 63, 3 हाचे 3, 7 1 7 6 13, 133. ओके, 133 मायनस 12, हा किती येईल इथं? 3 मधून 2 गेले तर 1 2 1. याचा आन्सर राहील 1 2 1. पहा, अशा प्रकारे हा आपला आन्सर काढायचा आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पाहून घ्या. हा क्वेश्चन 2 मार्कासाठी हा क्वेश्चन आला होता. ओके, त्यानंतर आपण पाहू आता नेक्स्ट क्वेश्चन. हा झाला आपला, हाही झाला, हा झाला आहे ना रे, पुन्हा आलाय. हा पहा, आत्ताच याच व्हिडिओमध्ये हा क्वेश्चन आपण पाहिलो आहोत. सेम क्वेश्चन आहे, ठीक आहे ना. हा व्हिडिओ मधलाच तुम्ही क्वेश्चन जो आहे तो तुम्ही पाहू शकता. सेम क्वेश्चन आहे, काहीच फरक नाही. 4th वाला क्वेश्चन पाहून घ्या. इन एन एपी 3 consecutive term is 27 and product is sum of 3 consecutive term 27 आहे आणि प्रोडक्ट दिलाय 504. फाइंड द टर्म. हाच क्वेश्चन थोडस तुम्ही मागे करा, तुम्हाला सेम क्वेश्चन भेटून जाईल. त्यानंतर हा वाला क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन येण्याचे जास्त चान्सेस आहे किंवा याच्यामध्ये थोडे व्हॅल्यू चेंज करून येण्याचे एकदम जास्त चान्सेस आहे हॉट क्वेश्चन साठी. ठीक आहे, पहा मग आता काय म्हणते क्वेश्चन वाचून घेऊ पहिले आपण. थोडस याला झूम करतो. झूम मध्ये कर, जास्त नको. दिसत आहे तुम्हाला? थोडस असं. 1 person borrow 4,000 and agrees to repay with the total interest of 500. एक माणूस आहे, समजा का मी तुमच्याकडून 4,000 रुपये घेतलो आणि तुम्हाला म्हटलो का तुम्ही मला आता मला गरज आहे 4,000 रुपये द्या आणि काही दिवसानंतर मी तुम्हाला वापस देतो. तुम्ही म्हणाल असेच कसे 4,000 रुपये देऊन आम्ही, काही म्हणजे आमचं आता काम नाही का? तर मी का म्हणतो, आता तुम्ही मला 4,000 रुपये द्या, मी जेव्हा तुम्हाला वापस देईन तेव्हा तुम्हाला मी 500 रुपये जास्त देईन, म्हणजे मी तुम्हाला 4,500 रुपये देईन. तर मग म्हणतात ठीक आहे 500 रुपये जास्त भेटणार आहे. पण मी का म्हणलो, मी थोडासा हुशार होतो, मी ते 4,500 रुपये जे आहे ते तुम्हाला इन्स्टॉलमेंट मध्ये देईन, म्हणजे थोडे थोडे करून देईन. तुम्ही म्हणला ठीक आहे कसेही द्या पण 4,500 रुपये द्या. मी का म्हणलो, इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन प्रिसिडिंग इन्स्टॉलमेंट बाय ₹10. प्रत्येक इन्स्टॉलमेंट जे आता देत आहोत त्याच्यापेक्षा नंतरची इन्स्टॉलमेंट जी आहे ते मी तुम्हाला 10 रुपये कमी देत जाईल. इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन प्रिसिडिंग वन बाय ₹10. आता समजा का मी तुम्हाला 100 दिलं, तर पुढच्या वेळेस किती देईन? फक्त 90 रुपये देईल. त्याच्यानंतर किती देईल? 80. त्यानंतर किती? 70. म्हणजे 10 रुपये का करत जाईल मी? कमी देत जाईल. व्हॉट यू डिड द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. तर पहिली आणि आखरी इन्स्टॉलमेंट तुम्हाला काढायची आहे. पहा मग आता इझी क्वेश्चन आहे. अशा प्रकारचा एक क्वेश्चन तुमच्या प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा आहे. पहा मग आता कसं सॉल्व्ह करूया आपण. 1 person borrow 4,000 रुपये. आता पहा, थोडस झूम करून टाक. 1 person borrows म्हणजे घेणे 4,000 रुपीज and interest 500 रुपीज. Therefore टोटल अमाऊंट काढायचं आपल्याला. टोटल अमाऊंट मी किती देणार आहोत तुम्हाला? 4,000 रुपये तर देईनच, प्लस 500 रुपीज जास्त देईन. पहा तुम्ही किती म्हणावा, आपल्या सरांकडून तरी तुम्ही 500 रुपये जास्त घेता. बरं जाऊ द्या, काय नाव. आता पहा टोटल तुम्हाला दिलाय, मी टोटल किती द्यायचं आहे मला? 4,500 रुपये. किती इन्स्टॉलमेंट मध्ये? 10. आता पहा इथं लिहून घेऊ. देअर आर
किती इन्स्टॉलमेंट आहे 10 इन्स्टॉलमेंट्स देअरफॉर एन ची व्हॅल्यू जी राहील ती राहील 10. एन ची व्हॅल्यू किती राहील आपली 10, कारण की तिथं 10 इन्स्टॉलमेंट आहे. 12 असते तर एन ची व्हॅल्यू किती असती 12. आता टोटल अमाऊंट दिलाय म्हणजे S10 दिलाय तुम्हाला, तो किती आहे 4500 रुपीज. आता तिथं एक इम्पॉर्टंट असा सेंटेन्स दिलाय, इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन प्रिसेडिंग 1 बाय ₹10. म्हणजे पहिले समजा मी 100 देईन तर नंतर मी देईन 90, नंतर 80, नंतर 70. म्हणजे पुढची इन्स्टॉलमेंट जी आहे ते 10 रुपये कमी राहील मागच्या इन्स्टॉलमेंट पेक्षा. पहिले 100 देईन तर मग किती देईल 90. आता याच्यातून आपण कॉमन डिफरन्स काढू शकतो. 90 मायनस 100 कराल तर -10, 80 मायनस 90 कराल तर -10, 70 मायनस 80 कराल तर -10. म्हणजे डी ची व्हॅल्यू जी आहे ती किती राहील आपली -10. इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन प्रिसिडिंग 1 बाय ₹10. लेस राहिला तर -10 करायचा ना, मोर राहिला तर मग तुमचा प्लस वाली व्हॅल्यू राहील. इथं तुम्ही डायरेक्ट लिहू शकता इच इन्स्टॉलमेंट being less than preceding one by ₹10. लेस दॅन आला म्हणजे 10, म्हणजे तोच सेंटेन्स. आता मी हा आपल्या मतांतर आणलो बरं सेंटेन्स, पाहू शकता तुम्ही इथं, इच इन्स्टॉलमेंट बिंग लेस दॅन प्रिसिडिंग इन्स्टॉलमेंट बाय ₹10. हा सेम सेंटेन्स मला इथं चिपकवायचा आहे. आणि मग चिपकवल्यावर काय करायचं आहे मला, डायरेक्ट इथं डी ची व्हॅल्यू जी आहे -10 लिहायचं आहे. -10 काऊन, कारण की लेस दॅन आहे, आणि मोर दॅन असता तर +10 आला असता. आता तुम्हाला काय काढायचं आहे, ए ची व्हॅल्यू काढायची आहे आणि T10 ची व्हॅल्यू काढायची आहे. पहा मग आता कसा काढू आपण. एपी मध्ये मी तुम्हाला काय म्हटलो, जे दिला आहे त्याचाच पहिले आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला वापरायचा आहे. जो आपल्याला काढायचा आहे ते आपण नंतर काढू, नंतर वापरू. पहा मग आता, नाव Sn इज इक्वल टू का फॉर्म्युला आहे, n/2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. एन ची व्हॅल्यू 10, इथं काय येईल मग आपला 10/2. 2 ए ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. एन ची व्हॅल्यू किती आहे 10, 10-1 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे, तर हे आहे -10. ओके. आता S10 ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला, किती आहे 4500 इज इक्वल टू 10/2 म्हणजे आपण 5 लिहू शकतो. हा 2a इथं प्लस सुटला, प्लस 10-1 म्हणजे किती 9 इंटू -10. इथं डायरेक्ट लिहू का मी 9 इंटू -10, किती होईल मग हा 9 इंटू -10. बरं जाऊ दे, एक स्टेप वाढवूनच टाकतो, कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. 10 इंटू 9 म्हणजे 10 इंटू 1 म्हणजे किती 9 इंटू हा आहे आपला -10. ओके. आता पहा 4500, हा 5 तुम्ही इकडे आणू शकता, डिवाइड होऊन जाईल, इज इक्वल टू इथं करायला मग 2a प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस, हा किती येईल आपला 9 इंटू 10 म्हणजे किती 90. आता हा किती होईल 9×5=45 म्हणजे हा 900 इज इक्वल टू 2a प्लस 90. या 90 ला इकडे घेऊन या, मग हा काय होईल, एक मिनिट, इथं प्लस नाही इथं मायनस वाला आहे ना, हा मायनस वाला इकडे आल्यावर काय होईल प्लस, म्हणजे 900 प्लस 90 इज इक्वल टू 2a. 900 प्लस 90 म्हणजे 990 इज इक्वल टू 2a. 2 मल्टिप्लाय वाला इकडे आल्यावर काय होईल डिवाइड, 990/2 इज इक्वल टू a. मग a इज इक्वल टू किती आपला आन्सर येईल सांगा बरं, 990/2. करू शकता तुम्हाला जर आला नाही, 990/2. 4 दुने 8, 1 9 दुने 18, 1 0 आणि हा 5. हा ए ची व्हॅल्यू किती आली आपली 495. आता तुम्हाला काय काढायचं आहे टीएन लास्ट इन्स्टॉलमेंट किती आहे 10वी. मग आता देअरफॉर टीएन इज इक्वल टू ए प्लस n-1 इंटू डी. पहा आता ए ची व्हॅल्यू आली आहे आपल्याकडं T10, एन म्हणजे किती होते 10, ए ची व्हॅल्यू किती आहे 495 प्लस एन ची व्हॅल्यू 10-1 इंटू डी ची व्हॅल्यू किती आहे आपली, डी ची काढलो होतो ना आपण आता -10. डी ची व्हॅल्यू किती आहे आपली -10, इथं लिहू आपण -10. हा काय होईल मग 495 प्लस हा किती आहे आपला 9 इंटू -10. 495 प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस, हा किती 90.
मग ती 10 ची व्हॅल्यू किती राहील आपली 405. पहा मग आता फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज 495 अँड लास्ट इन्स्टॉलमेंट इज 405. मग लिहून टाका. देअरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज किती आली आपली 495 अँड लास्ट इन्स्टॉलमेंट इज किती राहील आपली 405. ओके, अशा प्रकारचा जो आहे हा कुठून सुरू झाला हा इथून. ओके, हा 4 मार्काचा जो आहे हा एवढा असा हा क्वेश्चन आहे. ओके, त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. हा झाला. आता किती राहिले अजून बस थोडेसेच राहिले. पाहून टाकू आपण या व्हिडिओमध्ये संपवून टाकू. आता छोटा होते करे पहा. आता इथं तुम्हाला तोच पुन्हा टर्म आहे. पहा ए ची व्हॅल्यू 3.5 डी ची व्हॅल्यू 0. तोच टर्म ऍड करायचा आहे 0 म्हणजे याचा आन्सर करायला 3.5. रिपीट खूप सारे क्वेश्चन झाले आहे म्हणूनच आपण ही सिरीज सुरू केली आहे. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. कशी कंप्लीट कराल पहा मग. आता फ्रॉम 1 to 171 नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5. ए ची व्हॅल्यू किती राहील 5. डी ची व्हॅल्यू किती राहील आपली 5. टी एन चा फॉर्म्युला डी ची व्हॅल्यू इथं लिहाल तुम्ही 5. एन ची व्हॅल्यू आता फाइंड करायची आहे तुम्हाला. याचा आता तुम्हाला करावं लागेल कॅल्क्युलेशन. आता हा +5 इकडे आणा का होईल हा -5. 170 -5 म्हणजे किती होईल हा 165. आता 165 5 मल्टिप्लाय. आता पहा 165 इज इक्वल टू n-1 इंटू 5. मल्टिप्लिकेशन वाला 5 इकडे आल्यावर होईल डिवाइड. 165/5 इज इक्वल टू n-1. आता 165/5 5 तिरी 15/5 15 इथं राहिला 1 5 पुन्हा इथं 3 बरोबर आहे का. 33 इंटू 5. मग हा 33 इज इक्वल टू n-1 याला इकडे घेऊन या. 33 + 1 इज इक्वल टू n. एन ची व्हॅल्यू किती येईल मग इथं आपली 34. इथं डायरेक्ट पुट करा 34. हा जो कॅल्क्युलेशन आहे हा तुम्हाला करा नाही लागत. फक्त जो आहे इथं तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू भरायची आहे. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करू शकतो. सिंपल क्वेश्चन जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जे कठीण क्वेश्चन आहे त्याच्याकडे आपण जास्त फोकस देऊ. आता हा फाइंड द 23rd टर्म. 23rd टर्म ऑफ एन एपी तुम्हाला काढायचा आहे. इथं तुम्हाला एपी दिलाय 9 4 -1 -6 11. टी 23 ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. पहा मग आता एपी आहे 9 4. पहा इथं लिहून घेऊ आपण. गिवन एपी इज काय आपला गिवन एपी थोडस खाली रे तू 9 4 -1 9 4 -1 -6 -11. A इज इक्वल टू 9. डी इज इक्वल टू काय येईल आपला 4 -9 इज इक्वल टू -5. -1 -4 इज इक्वल टू -5. देअरफॉर डी इज इक्वल टू काय आला आपला -5. ए ची व्हॅल्यू आली आपली 9. डी ची व्हॅल्यू आली आपली -5. T23 काढायचा आहे. T23 इज इक्वल टू व्हॉट. देअरफॉर एन इज इक्वल टू येईल आपला 23. आता फॉर्म्युला यूज करू. नाव काय फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू डी. टी एनच्या जागी 23 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे 9 प्लस n 23 -1 इंटू डी. डी ची व्हॅल्यू किती आहे -5. 9 प्लस 22 इंटू -5. 9 प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस 22 इंटू 5 म्हणजे हा होईल आपला 110. हा आला आपला 101 मायनस वाला. मग हेच झाली आपली T23 ची व्हॅल्यू. मग इथं लिहून घ्या. देअरफॉर 23rd टर्म ऑफ एन एपी इज -101. करायला आपला आन्सर -101. ओके, त्यानंतर नेक्स्ट
पहा आता, सचिन invested some amount in the national saving certificate in a specific way. In first year he invested 4000. पहिल्या वर्षी तो किती इन्व्हेस्ट केलाय 4000, सेकंड इयर मध्ये 6, थर्ड इयर मध्ये 8. 4000, 6000, 8000 हा एपी मध्ये आहे. तो किती पर्यंत केलाय 12 इयर पर्यंत. फाइंड द टोटल अमाउंट. S12 ची व्हॅल्यू काढायची आहे. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. पहा मग आता इथं लिहून घेऊ आपण, सचिन्स इन्वेस्टमेंट इज इन एपी. सचिन ज्या प्रकारे इन्व्हेस्ट केलाय तो कशामध्ये केलाय, आपला एपी मध्ये इन्व्हेस्ट केलाय. आता पहिल्या वर्षी किती केलाय तो 4000 रुपये. 4000 इथं लिहून घेऊ आपण. देअरफॉर गिवन एपी इज 4000, 6000, 8000 ... Therefore T1 is equal to A is equal to 4000, T2 is equal to 6000, T3 is equal to 8000. Therefore D is equal to T2 minus T1. T2 minus T1 is equal to 6000. 6000 minus 4000 is equal to 2000. T3 minus T2. T3 मधून T2 माइनस करा. 8000 minus 6000 is equal to 2000. Therefore D is equal to किती आला आपला 2000. A ची व्हॅल्यू 4000, D ची व्हॅल्यू 2000. 12 इयर साठी तो इन्व्हेस्ट केला. इथं लिहून घेऊ आपण, he invested for 12 year. Therefore n is equal to किती राहिला आपला 12. S12 is equal to what? Therefore Sn is equal to n by 2 in a bracket 2a plus n minus 1 into D. आता Sn च्या जागी 12 is equal to 12 by 2 in a bracket 2. A ची व्हॅल्यू 4000 प्लस n ची व्हॅल्यू 12 minus 1 into D ची व्हॅल्यू 2000. 12 by 2 म्हणजे 6. हा किती होईल 8000. 4000 into 2 म्हणजे किती 8000 प्लस 11 into 2000. आता 6 8000 प्लस हा किती होईल 11 दूने 22 22000. आता 6 into 22 ना 8 30 30000. आता 30 into 6 and 3 18 1,80,000. हा करायला आपला S12 ची व्हॅल्यू काढायची काय सचिन्स टोटल इन्व्हेस्टमेंट. Therefore सचिन्स टोटल इन्व्हेस्टमेंट इज किती राहिला आपली 1,80,000. बस अशा प्रकारचा जो आहे आपला छोटासा आहे, जास्त काही मोठा नाही, एवढा हा क्वेश्चन आहे. अशा प्रकारे आले आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, त्यानंतर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. तुझा काही काम नाही तू सध्या का लास्ट पेपर बाकी आहे आता आपला. बस 2-3 क्वेश्चन बाकी आहे आणि आपला हा एपी जो आहे तो संपून जाईल. त्यानंतर आपण नेक्स्ट कोणता तरी बघू. आता इथं पहा एपी दिलाय तुम्हाला, कॉमन डिफरन्स काढायचा आहे. -2 आणि -2 किती होईल हा -4. मग याचा आन्सर करायला आपला -4 ए. ओके, त्यानंतर इथं पहा फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स दिलाय 12 आणि 4. इफ Tn इज इक्वल टू 96 n ची व्हॅल्यू काढायची आहे. पहा आता फर्स्ट टर्म दिलाय 12 म्हणजे a ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 12. कॉमन डिफरन्स d दिला, इथं लिहून घेऊ गिवन दॅट. d ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला, कुठे दिला तो 4. Tn ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 96. n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. जे दिली आहे त्याचाच फॉर्म्युला आपण वापरू. का दिलाय Tn, नाव Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. Tn ची व्हॅल्यू किती आहे 96 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आहे 12 प्लस n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे इंटू d ची व्हॅल्यू किती आहे 4.
आता +12 इकडे गेल्यावर काय होईल -12. 96 - 12 इज इक्वल टू n-1 इंटू 4. 96 मधून समजा 12 गेले तर इथं किती उरेल आपले 84 इज इक्वल टू n-1 इंटू 4. याला इकडे घेऊन या, मल्टिप्लिकेशन वाला 4 इकडे आल्यावर होईल डिवाइड मध्ये 4. 84/4 इज इक्वल टू n-1. 84/4 म्हणजे किती होते, हा 2 1. 21 इज इक्वल टू n-1. -1 इकडे आल्यावर काय होईल आपला +1. 21 + 1 इज इक्वल टू n. n इज इक्वल टू 22. काय वर्डिंग मध्ये लिहायला लागेल का, नाही, लिहून घ्या. Therefore the value of n is 22. बस अशा प्रकारचा जो आहे आपला आन्सर राहील. ओके, त्यानंतर आपण लगेच नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अब कुछ नहीं होता, कुछ नहीं होता. आता पहा, हा पुन्हा एक क्वेश्चन आलाय पहा, तोच फाइंड द 19th टर्म ऑफ एन एपी. हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलो. पुन्हा एकदा तोच क्वेश्चन आलाय, हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे किंवा याच व्हिडिओमध्ये थोडासा मागं पहा, तुम्हाला हा क्वेश्चन भेटून जाईल. आता हा लास्ट वाला क्वेश्चन आहे आपला अरिथमेटिक प्रोग्रेशन चॅप्टरचा. पाहून घेऊ आपण. अमित सेव सर्टन अमाउंट एव्हरी मंथ इन अ स्पेसिफिक वे. हाय सेव्हिंग वालाच आहे. इन द फर्स्ट मंथ 200, सेकंड मंथ 250, थर्ड मंथ 300. हाऊ विल ही सेव्ह इन 17 मंथ. जसा सचिन होता तसाच हा आहे, फक्त 12 इथं का आलाय आपला 17. सेम क्वेश्चन आहे. पाहता याला कसं सॉल्व्ह करू आपण. पाहता इथं कसं लिहू आपण. सगळ्यात पहिले लिहू आपण अमित इन्व्हेस्टमेंट इज इन AP. Therefore given AP is कोण करायला आपला 200. त्यानंतर दुसऱ्या मंथ मध्ये किती केलं आहे त्यांना 250, त्यानंतर 300 and so on. Therefore here A is equal to 200, B is equal to 50. आता इथं he saves for 17 months. किती मंथ साठी 17 months. Therefore N is equal to किती आपला 70. A ची व्हॅल्यू 200, D ची व्हॅल्यू 50, N ची व्हॅल्यू 70. ना S17 आपल्याला फाइंड करायचं. कसं फाइंड करू मग आपण. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे. Sn is equal to n/2 in a bracket 2a plus n-1 into 2. N ची व्हॅल्यू 70 is equal to 17/2 in a bracket 2. A ची व्हॅल्यू 200 plus n ची व्हॅल्यू 17 - 1 into D ची व्हॅल्यू 50 is equal to 17/2. 2 into 200 म्हणजे 400 plus 17 - 1 म्हणजे 60 into 50. 17/2 400 plus 16 into 50 म्हणजे हा होईल आपला 800. 1685 नाही 0. आता 17/2 into हा होईल आपला 1200. आता 2 चा भाग करते 6 म्हणजे आला 17 into 600. हा येईल आपला 102. हा 00. हा असेल आपला S70 10,200 10,200. इथं लिहून टाकतो. Therefore Amit's total investment after 17 months is 10,200 rupees. अशा प्रकारचा जो होता आपला AP जो चॅप्टर आहे तो आता संपला आहे. याच्यानंतर जो आहे आपण एक तर आपण मॅथ्यूचं सर्कल बघू किंवा मग आपण याचाच जो आहे प्रॉबॅबिलिटी बघू. ठीक आहे. एक चॅप्टर आपल्याला कव्हर करायचे आहे. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो मच.